हैदराबाद स्थित संशोधन आधारित संस्था रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन डॉक्टर चंद्रशेखर थुडुपुनरी यांनी स्थापन केलेला एक अग्रणी आरोग्य केंद्र आहे. ऑटिझम आणि इतर न्यूरोलॉजिकल आजारांच्या व्यवस्थापनासाठी सर्वांगीण दृष्टिकोन देणारी ही भारतातील अशा प्रकारची पहिली संस्था आहे. रिस्प्लाइस ही खऱ्या अर्थाने एक संशोधन आधारित संस्था आहे जी फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन आणि ऑटिझम न्यूरो डेव्हलपमेंटच्या समस्या आणि केमोथेरपीनंतर आतड्यांच्या पुनर्प्राप्तीमध्ये लावण्यासाठी मल्टी-ऑमिक्स आधारित वैयक्तिक उपचारांसारख्या नाविन्यपूर्ण थेरपीमध्ये विशेषज्ञ आहे. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनने ICMRसाठी 2 वर्षाचा संशोधन अभ्यास केला आहे, जो फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण झाला. अनेक आधुनिक विकारांच्या केंद्रस्थानी असलेल्या आतडे, मेंदू ह्यावर लक्ष केंद्रित करून FMT हा मुख्य उपचार म्हणून देणारी ही भारतातील पहिली संस्था आहे. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनच्या चालू असलेल्या उर्वरित संशोधनातून असे दिसून आले आहे की ऑटिझमची सुरुवात गर्भाशयातच होते. योग्य उपाययोजना केल्यास ऑटिझम असलेली सर्व मुले न्यूरोटिपिकल जन्माला येऊ शकतात असे मानले जाते. म्हणूनच ऑटिझमच्या ह्या वाढत्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि गर्भाशयातच त्याला पूर्णपणे रोखण्यासाठी रिस्प्लाइस ऑटिझमसाठी एक प्रतिबंधात्मक कार्यक्रम देखील आणला आहे. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑटिझम रुग्णांसाठी मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिराचे आयोजन 28 जून 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. ठिकाण तळमजला कॅन्टीन हॉल, दादाजी कोंडदेव स्टेडियम, मुख्य प्रवेशद्वार जवाहर बाग, अग्निशमन दलाजवळ, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम. नोंदणीसाठी कृपया 84 33 52 97 69, 84 33 52 94 35, 91 00 0 65 55 2 ह्या क्रमांकावर संपर्क साधा. ऑटिझम ग्रस्त म्हणजे जी स्वमग्न मुलं आहेत, ऑटिझम मुक्त महाराष्ट्र हे अभियान आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यातलं पहिलं पाऊल आपण मुंबईमध्ये सुरुवात केली गेल्या महिन्यात. महाराष्ट्रामध्ये हे दुसरं आरोग्य शिबिर पार पडत आहे. हे संपूर्णतः मोफत असणारे ऑटिझम ग्रस्त मुलांच्यासाठी. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, कदाचित आपल्याला कल्पना असेल, तारे जमीन पर सिनेमा आपण बघितला असेल की ऑटिझम ग्रस्त मुलगा ज्यांच्या घरी असतो त्या पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपण महाराष्ट्रामध्ये ऑटिझम मुक्त महाराष्ट्र अभियान हे आपण अभियान सुरू केलेलं आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत हैदराबाद येथे डॉक्टर चंद्रशेखर थोडनपुरी यांनी विकसित केलेली एक FMT एक नावाची थेरपी आहे. ही थेरपी दिल्यानंतर ऑटिझम ग्रस्त मुलांमध्ये जवळपास 50 ते 60% फरक पडतो. ऑटिझम ग्रस्त मुलं ज्यांचा दैनंदिन संघर्ष असतो, म्हणजे भूक लागलेलं देखील त्यांना त्यांच्या पालकांना ते सांगू शकत नाही, वॉशरूमला द्यायचं असेल तरी सांगू शकत नाही, अशा सगळ्या ऑटिझम ग्रस्त मुलांवर यशस्वी उपचार केलेले डॉक्टर चंद्रशेखर थोडनपुरी यांच्या यशस्वी उपचारानंतर या ज्या काही आपल्या नैसर्गिक विधी असतात किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी असतात ती ऑटिझम ग्रस्त मुलं सांगू शकतात. हा पहिला प्रयोग डॉक्टर चंद्रशेखर यांनी स्वतःच्या मुलीवर केला. त्यांची मुलगी स्वतः ऑटिझम ग्रस्त आहे. 11 वर्षाच्या त्यांच्या मुलीमध्ये या थेरपीने फरक पडलेला आहे आणि ती आता 50% बरी झालेली आहे. आणि म्हणून हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण ठाण्यामध्ये त्याचं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. याची मोफत आरोग्य तपासणी इथे 28 जून रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर या निमित्तानं माझं विनम्र आव्हान आहे की ज्यांच्या घरी ऑटिझम ग्रस्त मुलं आहेत अशा पालकांनी ऑटिझम ग्रस्त मुलांना घेऊन 28 जून रोजी आपण आवर्जून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे यावं. डॉक्टर चंद्रशेखर सर स्वतः अशा मुलांची तपासणी करणार आहेत. ती जी तपासणी आहे तिचा खर्च जवळपास 15,000 रुपये आहे, परंतु शिबिराच्या दिवशी पूर्णतः मोफत या सगळ्या ऑटिझम ग्रस्त मुलांची तपासणी करण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येईल. या निमित्तानं ऑटिझम ग्रस्त पालकांना एवढीच मी ग्वाही देऊ इच्छितो की डॉक्टर चंद्रशेखर सरांनी विकसित केलेल्या या थेरपीनंतर देशातील नव्हे तर जगभरातील शेकडो नव्हे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत आणि ऑटिझम ग्रस्त मुलांमध्ये 50 ते 60% फरक पडलेला आहे. यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने ऑटिझमग्रस्त पालकांनी त्यांच्या ऑटिझमग्रस्त मुलांना त्या ठिकाणी घेऊन यावं, त्यांच्यावर यशस्वी उपचार करून देण्यासाठीचा पाठपुरावा
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे करण्यात येईल. बैक्टीरिया का टेस्ट है। ब्लड बैक्टीरिया 14 के बच्चों में बहुत कम रहता है और अबनॉर्मल रहता है। उसको टेस्ट करके उसके बारे में हमको जानकारी करना है। उसके ब्लड बैक्टीरिया अगर ठीक नहीं है तो ब्रेन का केमिकल्स अबनॉर्मल होते हैं। उसकी वजह से बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं कि जैसे स्लीप डिस्टर्बेंस होता है, अग्रेसिव बिहेवियर्स होते हैं, सेल्फ इंजरियस बिहेवियर्स होते हैं। वो सब कुछ हम ब्लड बैक्टीरिया से होता है। जो गट बैक्टीरिया रिप्लेसमेंट के बाद वो सारे चीज कम होते हैं। जनरली ये सारे प्रॉब्लम्स सारे फैमिलीज जो सफ़र कर रहे हैं, जो भी पीड़ित है, वो सारे फैमिलीज में ये प्रॉब्लम है। तो ये गट बैक्टीरिया रिप्लेसमेंट से उनको सेल्फ इंजरियस बिहेवियर्स और अग्रेसिव बिहेवियर्स कम होने का चांसेस है। ऑटिज्म ग्रस्त बच्चे हैं, उनके पेरेंट्स को आप क्या अपील करोगे? हाँ, तो जो भी ऑटिज्म ग्रस्त बच्चे हैं उनको क्या है ना, उनका गट हेल्थ असेसमेंट करना चाहिए, उनका गट माइक्रोबायोम टेस्ट करना चाहिए। और गट माइक्रोबायोम अगर अबनॉर्मल है और गट इश्यू से, एलर्जी से और स्किन वीकनेस से, अग्रेसिव की वजह से, सेल्फ इंजरियस की वजह से वो लोग गट माइक्रोबायोम ट्रांसप्लांट या फीकल माइक्रोबायोम ट्रांसप्लांट जो है उसके बारे में एक्सप्लोर कर सकते हैं। अभी ऑटिज्म रिसर्च में जो एक सिग्निफिकेंट ट्रीटमेंट जो है ये फीकल माइक्रोबायोम ट्रांसप्लांट, सब्सटेंशियल रिजल्ट्स अभी रिसर्च में जा रहा है, रिसर्च में दे रहा है। वो एक्सप्लोर कर सकते हैं कंपैशनेट केयर में, नहीं तो घर पे भी डू इट योरसेल्फ एफएमजीज कर सकते हैं, जो मेडिकल सुपरविजन में कर सकते हैं। और ये जो फर्स्ट बच्चा अगर ऑटिस्टिक है, सेकंड बच्चे में अगर सेकंड बच्चे के लिए जा रहे हैं, बहुत सारे अगर उनके मदर को अगर डिटॉक्स करके उनके माइक्रोबायोम के ऊपर काम करेंगे तो सेकंड बच्चे में ऑटिज्म को हम प्रिवेंट कर सकते हैं। ऐसी चीज़ उनको फैमिलीज को हेल्प कर सकते हैं। सर, ऑटिज्म और अल्जाइमर में फर्क क्या है? अल्जाइमर्स न्यूरो डिजेनरेटिव डिसऑर्डर है। ऑटिज्म जो है न्यूरो डेवलपमेंटल डिसऑर्डर है। ऑटिज्म में ब्रेन डेवलपमेंट में वो टिश्यू ठीक से बनता नहीं है। अल्जाइमर्स में वो टिश्यू डिग्रेड हो जाता है। मतलब